रवी राजा यांच्याशी आपण दूरध्वनीवरून बोलूया। ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। रवीजी, खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे, 7 जणांचा मृत्यू झालाय आणि आता तर अशी बातमी समोर येते की ऑटोमॅटिक बस चालवणं जे असतं ते त्याला येत नव्हतं आणि त्यामुळे हा अपघात घडला असावा। पहिली प्राथमिक जी माहिती समोर येते ती अशी आहे, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, हे जे घटना दुर्दैवी घटना आहे आणि जे मला माहिती मिळालेलं आहे की जे ड्रायव्हर आहे याला कुठेही या मोठे बसेस आहे त्याला चालवण्यासाठी त्याला ट्रेनिंग घेतले नाहीये। असा जे वेटलीस बसेस आहे कुठे ना कुठे वेटलीस बसेस आहे त्याचे पूर्ण कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे। आता वेटलीस बसेसवर ते ड्रायव्हर ते कॉन्ट्रॅक्टर ठेवतात, बरोबर। त्याला बघायला आपला बीएसटी अंडरटेकिंग मध्ये जनरल मॅनेजर आहे, त्याचे खाली ऑफिसर्स आहे, ते बघायला पाहिजे। आता असं चाललेलं आहे की ते कोणी बघत नाही आणि असा जे दुर्दैवी घटना झालेला आहे या घटनामध्ये जे इतिहासामध्ये माझ्या प्रमाणे असं आहे की या इतिहासामध्ये असा बीएसटीचे गाडी जे चालून ते मोठे जे धडक जे आता झालेला आहे असा इतिहासामध्ये कधी झाले नाही। बरोबर। रवीजी, आपण बेस्टचे माजी सदस्य सुद्धा आहात आणि भाजपचे नेते सुद्धा आहात। सरकार आपलंय, आपण हे जे थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं आणि त्यामध्ये खूप हलगर्जी बघायला मिळते, दुर्लक्ष होताना दिसतंय, आता या प्रकरणात सगळ्यांवर कारवाई होईल का? नाही, व्हायला पाहिजे। असा मोठे घटना जे झालेला आहे या संदर्भात जनरल मॅनेजर स्वतः बघून यामध्ये जे एक चौकशी जी आहे नेमणूक करून त्याची कारवाई करायला पाहिजे। आणि सरकार आमच्या आहे, बट यामध्ये जे आता या पिरियड मध्ये जेव्हा वेटलिस्टच्या बसेसवर जे निर्णय घेतलेला आहे तेव्हा आमच्या सरकार नाही होते। तर यामध्ये मला असं बोलायचं आहे की कुठे ना कुठे ऍडमिनिस्ट्रेशनच्या नेग्लिजन्स हलगर्जीपणा आपण म्हणू शकत आहे ते असा बसेस मोठे बसेस आहे। आणि आता काही वर्ष आपण बघा 2-3 वर्षामध्ये जे वेटलिस्ट बसेस आपण जे दिलेलं आहे त्याला कुठेही ट्रेनिंग दिले जात नाही आणि बेस्ट मध्ये जे स्टाफच्या कमतरता आहे हे सगळं बघण्यासाठी बेस्ट मध्ये का स्टाफच्या कमतरता आहे आणि यामध्ये ताबडतोब माझा असा आहे की या जे घटना झालेल्या आहे सरकार आता यामध्ये एकदम गंभीर मध्ये बघणार आहे आणि कारवाई व्हायला पाहिजे, माझ्या मागणी आहे। नक्की। आणि असा दुर्घटना जे झालेला आहे या दुर्घटना कसा आपण रोखू शकत आहे याचे नंतर आता अगदी फार रवीजी, तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे। अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं रवी राजा आपल्याबरोबर बोलताना म्हणतायत। भाजपचे नेते आहेत, बेस्टचे माजी सदस्य देखील ते राहिलेले आहेत। त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हलगर्जीपणा प्रशासकीय पातळीवर झालेला आहे, त्यामुळे एक चौकशी समिती नेमली जायला हवी आणि सगळ्या दोषींवर कारवाई व्हायला हवी। ते स्वतः सत्ताधारी पक्षात असल्या कारणाने या सगळ्याचा पाठपुरावा ते स्वतः देखील करतील अशी आपण अपेक्षा करूया। दुर्घटना गंभीर आहे आणि जर अशा गाड्या चालवता येत नसतील तर त्याचं प्रशिक्षण का दिलं जात नाही ड्रायव्हर्सना, अशी विचारणा सुद्धा त्यांनी केलेली आहे, जरी त्यांच्याच पक्षाचं सरकार असलं तरी देखील। हा संजय मोरे याचं छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलंय। कुर्ल्यात यानंच मृत्यूचं तांडव केलं। ड्रायव्हरला बस चालवण्याचा अनुभव नव्हता असं पोलीस तपासात समोर येत आहे। प्राथमिक माहिती समोर येते, अजूनही बसची चाचपणी सुरू आहे, अजून काही मोठ्या गोष्टी समोर येऊ शकतात। संजय मोरे 9 तारखेला दुपारी 2 वाजता कामावर हजर झाला। 5:45च्या दरम्यान अंधेरी इथं बस घेऊन गेला होता। तीच बस रात्री 9:15च्या दरम्यान परत तो घेऊन बाहेर पडला आणि 1 तासात एक तास संजय मोरेनं मध्ये आराम केला होता आणि 1 तासाने परत 9:15च्या दरम्यान संजयनं कुर्ला बस डेपोतून बस घेऊन तो पुन्हा निघाला। बस काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं। संजयनं मद्यपान केलं होतं का याचा तपास सुरू आहे। प्रथमदर्शनी तरी त्यानं मद्यपान केलं नव्हतं असं समजतंय, पण अधिकृत माहिती समोर नाही आलेली आहे।
संजय मोरे 2 महिन्यांपूर्वी हंसा या बेस्टच्या कंत्राटी कंपनीत चालक म्हणून कामाला होता। यापूर्वी तो फोर्स कंपनीची मॅन्युअल गाडी चालवत होता। 15 वर्षांपूर्वी संजय मोरेनं बस चालवलेली होती। म्हणजे मोठी गाडी चालवण्याचा त्याला अनुभव तसा नव्हता। त्यानंतर त्याला मोठी गाडी किंवा बस चालवण्याचा अनुभव नव्हता, हे तपासात समोर आलेलं आहे। मोठी बस त्याने आत्ताच हातात घेतलेली होती। संजयची मुलं शाळेत शिकतायत। आर्थिक अडचणीमुळे त्याची पत्नी घरकामं करते। 1 डिसेंबरला तो मोरिया या बेस्टच्या कंत्राटी कंपनीत कंत्राटी चालक म्हणून कामाला लागलेला होता। बेस्टनं त्याला ऑटोमॅटिक गाडी चालवण्यासाठी दिली, पण त्याला कोणतंही प्रशिक्षण दिलं गेलं नाही। गंभीर बातमी आहे ही, गंभीर घटना समोर आलेली आहे। एक बस असते, ती म्हणजे जिला क्लच, ब्रेक, हँडब्रेक सगळं असतं, ती ऑटोमॅटिक नसते। अशी मॅन्युअल बस असते आणि दुसरी ऑटोमॅटिक बस ज्या आत्ताच ताफ्यात दाखल झाल्यात बेस्टच्या, त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं, मात्र ते प्रशिक्षण या ड्रायव्हरला दिलं गेलेलं नव्हतं। मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं। या अपघातातून एक रिक्षावाला मात्र अत्यंत थोडक्यात बचावलाय। काही सेकंद जर त्या रिक्षामध्ये तो असता तर आज तो हयात नसता। अनिल कुमार शहा असं या रिक्षा चालकाचं नाव आहे। हा आरोपी संजय मोरे, पण अनिल कुमार असं रिक्षा चालकाचं नाव। या अपघातात त्याच्या रिक्षाचा चक्काचूर झालाय। त्याने आपल्या ग्राहकांना स्टेशनवर सोडलं आणि त्याने बाजूला रिक्षा लावली काही मीटर अंतरावर आणि मग तो चहा प्यायला खाली उतरला। मागून 2 सेकंदात बस आली आणि बसनं त्या रिक्षाचा चेंदामेंदा केला। पहिली ती रिक्षा जिला या बसनं चिरडलं आणि त्याचाच हा मालक, रिक्षा चालक जो वाचलेला आहे, अनिल त्याचं नाव। नशीब त्याचं बलवत्तर म्हणून या रिक्षातील प्रवासी कुर्ला स्टेशनवर त्याने उतरवले। रिक्षा चालक रिक्षा बाजूला घेऊन चहा प्यायला रिक्षातून उतरला, तोच मागून भरधाव बसनं या रिक्षाला धडक दिली। रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे। रिक्षा चालकाला सुद्धा धडक लागली, पण तो जखमी झालाय। त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याने दिलेली प्रतिक्रिया बघूया। रिक्शे के बाहर खड़ा थे, पीछे से बस आया और जितना था रिक्शा उड़ाया, बैग जितना था सबको उड़ा के गया। मेरे को भी उड़ाया। मैं लेफ्ट में पूरा लेफ्ट में खड़ा था, तो मैं बचा, नहीं तो बचने को क्या हुआ। अगर आप रिक्शा में रहते तो रिक्शे में रहता तो बचने का कोई सवाल नहीं किया बचता। रिक्शा में बैठा रहता, रिक्शा पूरा चिपक गया, रिक्शा बनने लायक भी नहीं है और कहानी उसका खत्म हो गई। त्यानंतर एक मोठी बातमी। मुंबईतल्या कुर्ला आंबेडकर नगर इथे भरधाव जाणाऱ्या बेस्टच्या बसनं अनेकांना उडवलं। या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 33 जण जखमी झालेत। कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातनं 332 क्रमांकाची बस ही निघालेली होती अंधेरीकडे। रस्त्यामध्ये अनेकांना या बसनं धडक दिली, मात्र मोठी बातमी हीच की आता मृतांचा आकडा 7 वरती गेलेला आहे। या अपघातातील मृतांचा आकडा वाढलाय। अनेक जण सध्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। काल रात्रीपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता। आज सकाळी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आता आणखी 2 अपघातग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। नागरिकांना कसं या बसनं चिरडलं, त्यानंतर रिक्षा असतील किंवा काही 4 चाकी, काही दुचाकी, त्यांचा कसा चेंदामेंदा झाला यावरून आपण कल्पना करू शकतो धडक किती जबरदस्त होती। या अपघातामध्ये 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची ताजी माहिती समोर आहे। मुंबईतल्या कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरामध्ये काल रात्री 9:15च्या सुमारास या बसनं अनेकांना चिरडलं होतं। मृतांचा आकडा वाढलेला आहे। आमचे प्रतिनिधी भाभा हॉस्पिटलमधनं अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। आकडा वाढलाय, कोण आहेत ते, काय ओळख कळली का? यांची ओळख पटलेली नाहीये, पण जी माहिती मिळते त्यानुसार त्या रस्त्याने, त्या फुटपाथवरून त्या बाजून तिथं जी बाजारपेठ आहे, त्या 2 जी मृत आहेत ते चालत होते आणि आतापर्यंत या संपूर्ण 7 जण जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे। 4 आता
असे 4 जे 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 मृत आहेत त्यांची बाबा हॉस्पिटल, एक जण सायन हॉस्पिटल, एक क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि एक व्हॅली हॉस्पिटल परिसरातील जे हॉस्पिटल्स आहेत यापैकी हे 7 जण जे आहेत एकूण आहेत. तर इतर जे आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तर काहींना उपचार करून सोडून आहेत, काही घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलला आहेत आणि जे साथीच्या साथी मृत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल इथं नेण्यात आलेले आहेत. जखमी काही जण ICU मध्ये देखील उपचार घेत होते आणि प्रकृती त्यांची चिंताजनक असताना आणखी 2 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळी आली आहे. ही दृश्यातली रिक्षा जरी बघितली तरी